नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात शिफ्ट अँड लिफ्ट मीडिया न्यूज. बीसीसीआयने वार्षिक करारातून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना डच्चू दिला. अनेक युवा खेळाडूंना संधी. मध्य प्रदेशातील डिंडोरी येथे भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. रमजान महिना सुरू होण्यापूर्वी 2.5 कोटींच्या बदल्यात 900 जणांची UAE तुरुंगातून सुटका. संदेश खाली हिंसाचार प्रकरण, तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजा यांना अटक. शेतकरी आंदोलन. हरियाणा पोलिसांनी इशारा दिला आहे की आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट व्हिसा रद्द होणार. एक देश एक निवडणूक 2029 मध्ये लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकाच वेळी होणार का? जाझा आसनसोल ट्रेनची धडक झाल्याने 12 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. कर्जबाजारी अनिल अंबानीची कंपनी स्टॉक मार्केटमधून डिलिस्ट. KL राहुलची 5व्या कसोटी सामन्यातून देखील एक्झिट. देवदत्त पडिक्कलला या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता. शेतीमध्ये AIचा वापर करण्याबाबत गेट्स पटनाईक यांच्या चर्चा. आमा कृषी चॅटबॉटची तपासणी. तुम्हालाही असेच व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा शिफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.